अध्यक्ष महोदय धन्यवाद. पुरवणी मागण्यावरती बोलण्यासाठी संधी दिल्याबद्दल. बाब क्रमांक 45 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026. अध्यक्ष महोदय, यामध्ये अनेक सदस्यांनी त्यात आपलं मत व्यक्त केलं. अध्यक्ष महोदय, योजना जे आपण आश्वासन दिलं होतं त्याची पूर्तता करत असताना मात्र ही 2024ची आश्वासन 2026 मध्ये करत असताना शासन निर्णयामध्ये 1/4/19 ते 31/3/25 कालावधीमध्ये अल्पमुदत कर्ज घेतलं व 30/9 अखेरीस ते थकीत असलं पाहिजे आणि 31/3/26 रोजी परतफेड न केलेल्या कर्जाचा समावेश असेल. ही जी बाब आहे ह्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 आणि महात्मा ज्योतिबा फुले कर्ज योजना 19 ह्याच्यात शेतकरी पात्र नाहीत. ही सगळ्यात महत्त्वाची अट आहे जी आपल्याला यातनं काढणं आवश्यक आहे आणि ही आमची आग्रहाची मागणी आहे. याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले 2019च्या योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी लाभ घेतलाय त्याला फक्त 50,000 रुपयाची कर्जमाफी आणि आपण गागावा करतोय 2 लाख रुपयाची कर्जमाफी केली. आपण एका बाजूला 0% व्याजानं 3 लाखापर्यंत कर्ज देतो आणि मग 2 लाखाची कर्ज त्या ठिकाणी मागणी केली माफी, तर ती शेतकऱ्याला त्या ठिकाणी असंतोषाचं वातावरण आहे. लोकांमध्ये त्या ठिकाणी ही कर्जमाफी तुम्ही देऊन पण आज मिळण्यासारखं वाटत नाही. लोकांना वाटतं की फसवलंय सरकारनं. आणि मग OTS योजना जी 2019 मध्ये होती ती त्या ठिकाणी OTS मध्ये समावेश नव्हता. आता आपण OTS केलंय, पण OTS मध्ये काय केलंय तर आपण कर्ज आणि व्याज ह्याच्या सगट 2 लाख रुपये देणार आहे आणि आधी त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी भरायचेत आणि मग सरकार देणार आहे. माझी आपल्याला या निमित्तानं मागणी आहे की आपण OTS करावं. त्याचं 7 लाख कर्ज आहे तर त्याची OTSची अमाऊंट त्या ठिकाणी आज जर बँकेत गेलो आम्ही नॅशनलाइज बँकेत तर मूळ मुद्दल त्या ठिकाणी 4 लाख आहे आणि त्याचं 3 लाख व्याज झालंय 7 लाख झालंय तर तो बँकवालाच त्या ठिकाणी मुद्दलापेक्षा खाली OTS करायला तयार आहे. आणि मग OTS होत असताना आपल्याला जर त्या ठिकाणी OTSची रक्कम आपण देणार आणि मग आमची शेतकऱ्याची घेतली तर त्याला त्या ठिकाणी 1 वर्षाची मुदत द्यावी. का तर आज गेल्या वर्षी पूर परिस्थिती आली होती. पूर परिस्थितीमुळे त्या ठिकाणी पिकं गेलेत आणि यंदा पाऊस लांबल्यामुळे आताच अजून पीक आलेलं नाही तर ती कर्जमुक्ती त्या ठिकाणी होणार नाही. त्यासाठी हे निकष बदलणं आवश्यक आहे आणि शासन निर्णयात त्या ठिकाणी कर्जमुक्ती त्या ठिकाणी विनाअट सरसगट त्या ठिकाणी आपण देणं अपेक्षित आहे आणि त्याच्यासाठी आपण करावं अशी मी आपल्याला या निमित्तानं विनंती करतो. अध्यक्ष महोदय, आमच्या साखर कारखान्यात कामाला असलेला माणूस ज्याची परिस्थिती नसती तो महाग लागून कामाला लागलाय आणि त्याला 25,000पेक्षा जास्त पगार असेल तर त्याला यात आपण घेतलेलं नाही. मग कामगार म्हणून त्याला त्यातनं वगळावं कारण हा सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. आणि मग शेतकऱ्याला त्या ठिकाणी कर्ज द्यायचंच नाही का असा देखील लोकांमध्ये समभ्रम होतोय. तर त्या निमित्तानं आपल्याला विनंती आहे की आज आपण बघा 1 वर्ष झालं आमच्यात पूर येऊन गेला. 1 वर्षानंतर देखील आजची परिस्थिती अशी आमची आहे की 1034 शेतकऱ्याला अजून आम्ही त्या ठिकाणी लाभ दिला नाही. मग माढा तालुक्यात बाधित असणाऱ्या शेतकऱ्याला KYC अपूर्ण आहे म्हणून 1034 शेतकऱ्याला अजून लाभ दिला नाही. आणि मग आपण 32,000 कोटी देणार 20,000 कोटी देणार एवढ्या मोठ्या घोषणा झाल्या परंतु प्रत्यक्षात मात्र आज आमच्या लोकांना मिळालेलं नाही. आज बघा अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातलं सीनाकाठच्या 3072 हेक्टर जमीन त्या ठिकाणी खरडून गेली होती आणि त्याच्यामध्ये आजची परिस्थिती अशी आहे 47,000 रुपये त्या ठिकाणी काही जणाला मिळाले, 712 लोकांना अजून पैसेच मिळाले नाहीत. आणि मग परिस्थिती अशी आहे की 3,47,000 रुपये आपण मिळणार होते म्हणून सांगितलं, एकाही माणसाला अजून 3 लाख रुपये मिळालेले नाहीत. आज शेत तसंच पडून आहे. त्या शेतात आता पीक घेता येत नाही आणि शेतकरी म्हणतोय सरकार त्या ठिकाणी 3 लाख देणार आहे मनरेगातनं आणि मग मी शेत नीट करणार आहे. आजची परिस्थिती अशी आहे सगळं शेत वाहून गेलंय. आज केवडगावची लोक त्या ठिकाणी माय ओकून रडतायत की माझी काय केलं पाहिजे. आज रडायला लागलेत. त्या लोकांच्या पाठीशी सरकार उभारणार आहे का. आणि मग 1 वर्ष होऊन जर त्या ठिकाणी ह्याची मदत मिळत नाही. अध्यक्ष महोदय, गेल्या वर्षी त्या आपण सांगितलं होतं की तुटपुंजी मदत 22,500 रुपये आणि आपण सांगितलं होतं इन्शुरन्समधनं 17,500 मिळणार. 1ही रुपया इन्शुरन्सचा अजून मिळालेला नाही. गेल्या वर्षी जी केळी आमच्यातली वाहून गेली, आमच्यातलं जे त्या ठिकाणी फळबागा गेल्या त्याला 1 रुपया मिळाला नाही. एक शेतकऱ्याचं उदाहरण सांगतो आपल्याला.
प्रवीण सानप म्हणून शेतकरी आहे, 1350 रोपं होती. जवळपास त्या ठिकाणी खर्च आलेला होता 1,90,000 रुपये आणि त्याला मिळालेत 9,000 रुपये. मग आपली योजना नक्की घोषणापुरतीच आहे का? आणि मग खऱ्या अर्थानं ह्या लोकांना पैसे कधी मिळणार? आज अध्यक्ष महोदय, ग्रामीण भागामध्ये आपण सांगितलं जाते एका बाजूला लाईट त्या ठिकाणी आम्ही दिली जाते, लाईट दिली जाते, परंतु लाईट नाही. आणि मग संध्याकाळी 6 ते पहाटे 4 पर्यंत लाईट दिली जात नाही. आणि सिंगल पेजचं नाव सांगितलं जातं, 25 अँपियरचं कारण दिलं जातं, परंतु लाईट मिळत नाही. आणि मग इथंच आपल्याला सभागृहात सांगितलं गेलं की लोड शेडिंग नाही. मग लोड शेडिंग नाही तर हे लोड शेडिंग करतायत कुठनं? आणि मग संध्याकाळी आम्हाला लाईट मिळत नाही. आज पाऊस त्या ठिकाणी लांबलाय, शेतकरीची पिकं त्या ठिकाणी उभी आहे, ती जळायला लागलेत आणि मग लाईट नाही. दुसऱ्या बाजूला अध्यक्ष महोदय, 2 दिवसापूर्वी आमच्या मतदारसंघातील भेंड गावात दळवी नावाचे व्यक्ती आणि काल लक्ष्मण बाबू नागणे आणि त्यांच्या पत्नी अलकाताई लक्ष्मण नागणे हे दोघं जण मोटर लाईट चालू करायला गेलेले असताना लाईटला करंट लागून जागी त्या ठिकाणी जीव द्यावा लागला. आणि मग असे जर प्रकार घडत असतील तर यांना जबाबदार कोण? आणि मग अध्यक्ष महोदय, लाईटचा एवढा गंभीर विषय आहे. आज सबस्टेशन असतील, डीपी असतील, आम्हाला सांगितलं जातं की तुम्हाला भगीरथ योजनेतनं त्या ठिकाणी घरात लाईट दिली जाईल. मग भगीरथ योजना त्या ठिकाणी आहे तर लाईट का दिली जात नाही? आज आम्हाला त्या प्रत्येकाला अध्यक्ष महोदय लाईट दिली. अध्यक्ष महोदय बोलू द्या, मगाच्या वक्त्याला तुम्ही 26 मिनिटं दिलेत आम्हाला. आता तुम्ही असं, मी माझ्या पक्षात पहिलाच बोलतोय. अध्यक्ष महोदय 32 मिनिटं दिली, आम्हाला बोलू दिलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, मग आज ह्याची आवश्यकता आहे. सगळ्यात महत्वाची अध्यक्ष महोदय, ग्रामीण भागात आज लाईटची आवश्यकता आहे. पाणी लांबलंय. आज आपण सोलार देतो म्हणून सांगतोय, पण सोलार 400 फुटाच्या खालच्या बोरचं पाणी काढत नाही. आणि सोलार देखील आमच्या सोलापूर जिल्ह्यात 9,000 लोकांचे अजून बसवायचे प्रलंबित आहे. आणि ज्याला सोलार दिलेत त्याचं मेंटेनन्स होत नाही. आज ज्याची 2 वर्ष 3 वर्ष झाली त्याला रिपेअर करायला लोक येत नाहीत. सोलार लावताना त्या ठिकाणी लोकांमध्ये भीतीचं वातावरण झालंय, तर त्याचा मेंटेनन्स दिला पाहिजे. सोलार त्या ठिकाणी काही जणांचे निस्ते फाउंडेशन करून ठेवलेत, प्रत्यक्षात सोलार बसवले नाहीत. 9,000 सोलार अजून सोलापूर जिल्ह्यातले प्रलंबित आहे. जोपर्यंत ते सोलार तुम्ही 15 दिवसात देणार नाही तोपर्यंत त्याला, आज आमचे अनेक शेतकरी त्या ठिकाणी स्वतःच्या पैशातनं डीपी घ्यायला तयार आहेत, परंतु आपण ती योजना बंद केली आहे. लाईटचं कनेक्शन देत नाही. दुसऱ्या बाजूला अध्यक्ष महोदय, आजची अवस्था अशी आहे की शेतकऱ्याचं पीक जळायला लागलंय आणि मग ह्या डीपीची आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी आपण जर विचार केला तर आमच्याकडं आज शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये इतक्या अडचणी आहेत आणि अडचणी सोडवण्यासाठी आपल्याला योग्य ते पावलं उचलावं लागणार आहेत. मुख्यमंत्री बळीराजा पांधन रस्ते योजना आहे, ह्याच्यामध्ये फक्त 1,000 कोटीची तरतूद केली. आमच्याकडे अनेक गावं त्या ठिकाणी रस्त्याची कामं तयार आहेत, तर त्याला 5,000 कोटीची तरतूद ह्याच्यात पुरवणी मागण्यात असणं आवश्यक होतं. अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी महात्मा फुले जन आरोग्य योजना या बाब क्रमांक 229, अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये आपण 744 कोटीची तरतूद केली आहे आणि पंतप्रधान जन योजनेमध्ये 480 कोटी रुपयाची. परंतु आमचे ज्यावेळेस पेशंट त्या ठिकाणी दवाखान्यात जातात त्यावेळेस ते दवाखाने सांगतात की आमच्याकडचे बेड फुल आहेत, आम्हाला आज घेता येत नाही. योजना तर त्या ठिकाणी घेतली आहे, पण त्याची अंमलबजावणी त्या ठिकाणी होत नाही. अंमलबजावणी होत नसल्यामुळं त्या ठिकाणी रुग्णांचे हाल होत आहेत. अध्यक्ष महोदय, याच्यावरती कडक पावलं उचलणं गरजेचे आहेत. अध्यक्ष महोदय, पंतप्रधान कृषी सिंचन योजना, ठिबक सिंचन, गेल्या 2 वर्षापासून त्या ठिकाणी कुणालाही अनुदान मिळालेलं नाही. दुष्काळ परिस्थिती पडणारा आपणच जाहीर करताय, तर आता ठिबकच्या योजनेसाठी त्या ठिकाणी 80% अनुदानानं योजना सुरू करून ह्याच्यासाठी तरतूद करणं आवश्यक होतं. आज डिजिटल त्या ठिकाणी सार्वजनिक शेतकरी AI चा वापर करण्यासाठी अवेअरनेस प्रोग्राम अजून त्या ठिकाणी राबवले नाहीत, त्याची तरतूद केली आहे, परंतु अत्यल्प आहे. मुख्यमंत्री ग्रामीण पशु उद्योग व्यवसाय 5 दुधाळ गाई म्हैशी देण्याचा जो प्रकल्प आहे, तर त्यामध्ये अध्यक्ष महोदय ही तुटपुंजी त्या ठिकाणी तरतूद केली आहे. ह्याच्यामध्ये तरतूद करणं आवश्यक आहे आणि जास्तीत जास्त लोकांना ते देणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, ताई इथं बसल्यात. ताई, माझ्याकडं टेंभुर्णी, माडा आणि बावी या ठिकाणी दवाखान्याच्या जागा आहेत. 1-1 एकर एसटी स्टँडच्या शेजारी, परत दवाखाने धूळ पडलेत, तिथं डॉक्टर येत नाहीत. आणि मग आज परिस्थिती आमच्याकडे अशी आहे की आमच्याकडे फक्त 19 लोक डॉक्टर आहेत आणि 116 त्या ठिकाणी 116 दवाखाने आहेत आणि आमच्याकडे फक्त 19 डॉक्टर आहेत. तर त्याच्यावर कसं त्या ठिकाणी होणार? तर आपल्याला या निमित्तानं मी वेगळं पत्र पण देईन.
118 गावांमध्ये फक्त 19 दवाखाने आहेत आणि याच्यामध्ये लसीकरण असेल, उपचार असेल, डॉक्टर वेळेवर येत नाहीत. तर अध्यक्ष महोदय, याच्यावरती ताई लक्ष घालावं. अध्यक्ष महोदय, माढा तालुक्यातील उपकेंद्र जवळपास धूळ काढत पडलेत का तर त्याची इमारत खराब आहे आणि याच्यासाठी निधीची आवश्यकता आहे. आज रुग्ण खरेदीसाठी 24,85,00,000ची तरतूद केली आहे, परंतु हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यासाठी 100 कोटी. अध्यक्ष महोदय, परंतु प्राथमिक आरोग्य केंद्र आमची त्या ठिकाणी अडचणीत आहेत, त्याला त्या ठिकाणी मार्ग काढणं आवश्यक आहे, त्याला निधी उपलब्ध करून देणं आणि आमच्या महिलांसाठी अध्यक्ष महोदय ज्या योजना आहेत याच्यासाठी बचत गटाला त्यांच्यासाठी अस्मिता भवन त्या ठिकाणी उभा करणं गरजेचं आहे. वसतिगृह त्या ठिकाणी आम्हाला पंढरपूरला एक द्यावं आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद.